मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल मिळाल्याने मुंबई महापालिका मुख्यालय परिसरात खळबळ उडाली। ईमेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले। महापालिका परिसराची बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका मुख्यालय परिसरात तातडीने तपासणी मोहीम राबवण्यात आली। बॉम्ब शोधक पथकाने परिसरातील विविध भागांची पाहणी करून सुरक्षेची खात्री केली। या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येते। या धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय। ईमेलचा स्रोत आणि त्यामागील उद्देश याबाबत माहिती गोळा केली जाते। महापालिका मुख्यालयासह महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले। भाजपतील नेत्यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले। भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय चौधरी हे संभाजीनगरहून धुळेकडे येत असताना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार होते। अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। भाजपतील काही मोठ्या नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं आणि आता या प्रकरणात विजय चौधरी यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले। दरम्यान विजय चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। माझ्याकडे पोलीस स्टेशन नंदुरबार शहर अपराध क्रमांक 699/26 या गुन्ह्याचा तपास आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष माझ्या हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केले। अधिक चौकशी करून पुढील तुम्हाला माहिती कळवण्यात येईल। भिवंडी शहरातील कामतघर परिसरात वाढत्या अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर भिवंडी महानगरपालिकेने विशेष पाहणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। शुक्रवारी झालेल्या या मोहिमेत महापौर नारायण चौधरी, नगरसेवक, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते। पाहणी दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास आले। वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुचाकी आणि 3 चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसंच रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या अनेक हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली। यावेळी महापौर नारायण चौधरी यांनी दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायांनाही इशारा देत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेकडून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय। आमचे महापौर नारायण चौधरी यांनी संबंधित या मागील 15 दिवसापासून हा राजीव गांधी चौक ताडाली पाईपलाईन ते कामतघर या इथे जवळजवळ 3-3 तास ट्रॅफिक जाम होत होती। ह्या इकडच्या स्थानिक लोकांना तर त्रास होताच होता, परंतु बाहेरून येणारे लोक आणि दुसरे बायपास अंजूरपाड्याचा रस्ता जाम झाला, बायपास जाम झाला, मुख्यतः रुग्णवाहिका ह्या रस्त्याने जात होत्या। परंतु आमच्या निदर्शनात महापौरांच्या निदर्शनात आलंय की 2-2 तास जर रुग्णवाहिका थांबल्या तर आपल्याला याच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल। त्यांच्या आदेशानुसार मी काल पत्रव्यवहार केला। वाहतूक निरीक्षक शाखा भिवंडी, नारपोली तथा सर्व सिनियर PI यांना पत्रव्यवहार करून यांच्याकडनं संबंधित या विषयात चर्चा केली। त्यांनी आजच धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आणि आज त्यांचं पूर्ण फौजफाटा या कारवाईत सहभागी झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, महापौर साहेबांना पण आश्वासन दिला की ह्या चौकामध्ये एक बीट मार्शल आणि एक वाहतूक निरीक्षक यांची नेमणूक करण्यासाठी आम्ही त्यांना पत्रव्यवहार करू आणि ती नेमणूक करून देणार, जेणेकरून इथे जे रिक्षा लाईन आणि हातगाडीवाले दुकानदार जे भाडे घेतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलीस, महापालिका आणि वाहतूक शाखा या तिघांच्या सहयोगाने हा कामतघर रस्ता पूर्ण वाहतूक निर्मित करणार। म्हणजे एकही बाहेरच्या येणाऱ्या यात्रेकरूला इथं कुठलाही प्रकार त्रास होणार नाही। इव्हन हेवी व्हेकल काय इथे येत नाहीत, छोट्या टेम्पो वगैरे येतात, या हेवी व्हेकलमध्ये गणल्या जात नाही। रस्ता पुरेपूर मोठा आहे, परंतु हे हातगाडीवाल्यांचे आणि रिक्षावाल्यांच्या मनमानीमुळे हा रस्ता अरुंद झालेला होता। आज मी वाहतूक शाखा निरीक्षक खरात साहेब, टाउन पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब तसेच नारपोलीचे सिनियर PI यांचे मनापासून आभार मानतो आणि महापौरांचे पण मनापासून आभार मानतो की त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी ही
प्रक्रिया करून आणि त्यांनी प्रशासनाने जो सहकार्य केला त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मी सर्वांना जे अनधिकृतपणे हातगाड्या आणि रिक्षा गाड्या लावून जातात त्यांना मी एक विनंती करतो, पोलीस वाहतूक शाखा येऊन तुमचे फोटो काढून जाणार आणि तुम्हाला ऑनलाईन फाईन येणार. त्यामुळं तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की अनधिकृत ठिकाणी पण तुम्ही पार्किंग करू नये आणि लोकांना त्रास देऊ नये. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात तहसील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं प्रकरण समोर आले. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सखाराम नथू मोरे यांना दिव्यांग लाभार्थी समजून UDID कार्ड आधाराशी संलग्न करण्याची नोटीस बजावण्यात आली. पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील मोरे यांना मार्च 2026 मध्ये तहसील कार्यालयाकडून ही नोटीस देण्यात आली होती. त्यात त्यांचा उल्लेख दिव्यांग लाभार्थी असा करण्यात आला होता. मात्र ते संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असल्याचं सांगण्यात येते. नोटिसीनंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं अनुदान बंद झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. चुकीची नोंद दुरुस्त करून रखडलेलं अनुदान सुरू करावं अशी मागणी मोरे यांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही असा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणामुळे तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. नाव सांगा तुमचं. माझं नाव सखाराम नथू भिल आणि कोणतं गाव आहे पूर्व सांगा तुमचा ॲड्रेस. माझं गाव सारोळा खुर्द आणि माझी पगार बऱ्याच दिवसापासून बंद करून टाकली. माझा संजय गांधी निराधारचे पगार म्हणून मी घेत होतो. तर हे माझा त्या दिव्यांगाशी काही संबंध नाही. तर माझी फार लापरवाही चाललेली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, साहेब माझी पगार चालू करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. किती दिवसापासून बंद आहे बाबा? माझी पगार बरेच 5-6 महिन्यापासून बंद आहे. काय सांगतात ते तुम्हाला? तर ते मी काहीच कुठे तपास केला नाही, काही नाही. मग बंद झाली, नाही पडली, फिरून यायचं. तुम्ही गेले होते का ऑफिसला त्या? आम्ही ऑफिसला गेलो होतो. आपलं बँकला तपास केले, ऑफिसला गेलो नव्हतो. तुम्हाला काय पत्र दिलंय त्यांनी? ते मला नोटीस दिलेली. कशाची? ते दिव्यांगाची. तर माझा दिव्यांगाशी काही संबंध नाही. तर मी आता तुम्ही गेले होते का मग ती नोटीस घेऊन ऑफिसला? ऑफिसला गेलो होतो. काय म्हणे मग? ते म्हणे बाबा हे केलेलं आहे म्हणे, आम्ही जा म्हणे घरी. आता फोटो बी द्यायला गेलो. ते तहसीलदार साहेब म्हणे बाबा आता 12 महिन्याने या म्हणे, असं सांगितलं होतं त्यांनी. हां. तुमची काय मागणी आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे? तर माझी पगार चालू व्हावी अशी मी विनंती करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी.